पाऊस पुन्हा चालू झालेला आहे जोरात. हे इकडे आमची वाडीतील घर आहेत. या साईडला खाली इथे एकाचं घर, हे आमचं घर. पाहुणं चला, कुठे गेले? मंगल कुठे गेली? सोने चला, बाय बाय. आणि आद्विकची मागून गाडी आहे. आधी कुठे पळाला आहे? चला आता. ही नारळाची झाडं बघा, मस्तपैकी 2 इथे आहेत. चिन्नीचे काही साडी नेसून होत नाही आहे. बघा नारळ कसे आहेत. अशा ह्या नारळीवर पण नारळ आहेत. आता काही तुम्हाला दिसणार नाही ते. काय चल इथे. बबली येतो ना लवकर. हा ते आई कुठे गेली? बाय 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 बाय. चला अद्विक बाय. हा चला. पाऊस पुन्हा चालू झालेला आहे. नको राहू दे. हे ठेवा तुम्हाला जरा. असू दे ना ठेवा. हे थांब, चालू आहे चालू आहे. टाइम 7:30. 7 वाजले. 7 वाजले. आम्ही 7:30ला. स्टार्ट आहे. ही आमची नदी गावची जानदे. कसं पाणी आलंय बघा नदीला, एकदम मस्त पैकी. आणि नदीच्या बाजूचं हे वातावरण बघा, एकदम थंड थंड झालेलं आहे. ओके, समोर डॅम फॉग दिसत आहे. नो डॅम, नो डॅमिशपणा, नो डॅमिशपणा. असे सगळे निघालेले बसून. हाय सनी कुठे गेला? हाय सनी. आणि ही चुन्नी इथे बसलेली आहे. हाय चुन्नी. ही आई इथे बसलेली आहे. हा लांजाचा रस्ता खराब असं बोलू शकत नाही. हे काम चालल्यामुळे हा गाडी मस्तपैकी हालेला ढोलेला मध्ये एकदम चालते. कुलदी लांजा पडवण लांजा गाडी वेळवली. हे बघा पाणी कसं असलं बघा. यांच्या घरात त्यांनी जायचं कसं? मला वाटतं त्यांनी होडी घेऊनच त्याच्या घरात जावं.
कारण रस्ता पूर्ण भरलेला आहे. त्याच्यामुळं नक्की गाडी घेऊन चालायचं रस्त्याने की होडी घेऊन चालायचं. तिथे ह्याच्यावरती बघा पिलरचे वरती बघा. आता असं कसं दिसणार? अरे वा. समोर पण आहे. असा रस्ता मस्तपैकी खोदलेला आहे आपण माणसं नाही. हा लांजा बसून. झाल्यानंतर ब्रिज झाल्यानंतर बघा असा समोर असा मस्तपैकी ब्रिज दिसतोय. असा होणार आहे तो. थोडा धीर धरावा लागेल सगळ्यांना. 10 वर्ष धीर धरला नाही ना. बस झालं. होईल होईल. सगळ्यांनी टेन्शन घेऊ नका. मध्ये मध्ये पाऊस होतो ना आमच्यावर. स्लो स्लो आणि पण काय होणार. समृद्धी महामार्ग बनवताना इथून थोडा पुढे आलात ना की असा चांगला रस्ता आहे. काही वेळासाठी डबल पदरी केलेला रस्ता आहे. इकडे जाताना आमच्या गावी बेनीला रस्ता इकडून पण जातो. साटवली मार्गे जातो. हो सापूचे तळे मार्ग येतो. बघा रस्ता बघा एकदम. जरा गाडीवाल्याने स्वतःची गाडी सांभाळूनच चालवावी. असे मोठमोठे खड्डे आहेत. फेसबुक लाईव्ह घेऊ काय? नाश्ता करायला थांबलो आम्ही आता. बनवलंय मस्त. त्याने काय चालत नसेल. त्याने बघ कसं लावायचं काही गरज नाही. मस्त पैकी सगळे डुलके काढले ते. त्याच्यात मला खायला लागणार स्वतःला येतो. ते डुलकी लागले तसं असं. श्याम चुन्नी वरती हॉटेल आहे का? लॉजिंग आहे म्हणजे राहू बिऊ शकता तुम्ही. इकडे इकडे इकडेच आहे ना कुठेतरी. हा वरतीच आहे. इकडे बसा मस्त एकच टेबल आहे सगळ्यांना. इकडे इकडे वरच आहे. वर आहे मस्त. मस्त एकदम. लड़के वाले इधर आओ. लड़के वाले उधर जाओ. जो बच्चे मुझ में आ जाओ. शुगर नहीं है. सगळे मस्तपैकी असा नाश्ता करायला आम्ही थांबलोय. गाडी वाढलेली आहे. नाश्ता येईलच. ये मध्ये उडी मारायची. मस्त पैकी गावठी काय मस्त लागेल माहिती आहे. अजून 1-2 वेळा पाहिजे. कोंबडी गावठी कोंबडी हॉटेलमध्ये लगेच कापून देतात. तुम्हाला जर पाहिजे असेल अशा सोडलेल्या आहेत. शांत राहा. हा बरं आहेत ना. हा जय भीम जय भीम. हा बोला. हा हा निघाला सकाळीच निघाला. हा ठीक आहे. आता मी बापरे रात्रभर मुसळधार पाऊस पडतो. आम्हाला तेच टेन्शन. सकाळी तरी थांबतोय की नाही थांबतोय. थांबलाय आता नाही. संगमेश्वर मध्ये नाश्ता करतोय. त्याच्यापैकी मिसळपाव आलेला आहे. मिसळपावचा पहिला घास कोण खात होतोच बघायचं आपल्याला. शर्यत लागले. हा आणि ही जिंकलेली आहे. आता नाश्ता करायला बसलोय. आता वापस निघतो. चल बाय. मिसळपाव तू ये सावकाश.
एकदम रस्सा बघा कसा एकदम गाडीचा टाइम बघत मी चल बाय बाय चांगला आहे स्वाद तिखट आहे. ठीक आहे ठीक आहे पाठवून द्या घेऊन येईन बरोबर घेऊन या सांग चल हे काजू घेऊन या ग आम्हाला काजू नाही तिथे घेते विकत थांबा तिथे लिहिलेलं आहे काजू करून होतील म्हणून कुठे तिथे समोर लिहिलेलं आहे कसं वाटतंय मिसळ पाव रस्त्यावरून तर चांगलं वाटतं छान आहे पण मला चमचा पाहिजे सांगू त्याला तुम्हाला एक्स्ट्रा पाव हवे तर आणून ठेवायला सांगितलं हे बघा मिसळ पाव आलेला आहे आणि असा मस्तपैकी मिसळ पाव येतोय बाबू येताना स्पून घेऊन या चम्मच घेऊन या बाबू आणलाय काय तुझं नाव काय निलेश चम्मच आणि एक्स्ट्रा पाव घेऊन ये. चार किती आपली? सहा अशा प्रकारे नाश्त्यावर एकदम जोर मारलेला आहे सगळ्यांनी अजून 3 पाव कॉफी आहे एवढं मोठं असा लॉज आहे इथे मस्त इथे असा नाश्ता करायला बसलोय सगळे बाजूला तसं हवे आहे मॅप लिहिलेला आहे पूर्ण इकडचा इथं बघा मॅप लावलेला आहे कुठून किती अंतर आहे काय ते नाही हे देवस्थान दाखवलं हा, हे सगळे देवस्थान म्हणजे हे एवढ्या भागामध्ये हा राजापूरपर्यंत कुठून कसं जायचं कोणत्या प्रकार राजापूर कसं आहे दाखवलं ना हे लांजा कुठं आहे पावस कुठं आहे लांजा, पावस, रत्नागिरी, महाकाली मंदिर हा रेल्वेचा ब्रिज कुठे आहे रत्नागिरी रत्नागिरीमध्ये एवढा उंच आहे मग ह्याच्यापेक्षा उंच आहे असं बनवलं हे कॉफी चहा आली काय तुमची संगमेश्वर मध्ये आलोय इथे असे पण लोक आहेत बघा की 1 रुपया देऊन मागतायत
येतोय थोडं पुढे ते काय हे पण रेस्टॉरंटच आहे पण थोडं महाग आहे हॉटेल इकडे जेवायला उतरलो आहे मी आता मस्तपैकी. जेवणासाठी मस्तपैकी नदीच्या किनारी. हा हा, क्या बात आहे. हे जाऊ नका हे, ते खाली जाते. काय करतो खाली? पाणी खाली जाते. चालेल ना, अलाव लागणार. मगर उडी मारू शकते हा. हा जाऊ थांब तिथं जेवण सोडून. बाय फोटो काढ, श्याम काकांचा इथे. श्याम काकांचा फोटो काढ ना बाय. आमच्या गावची नदी बघ. हाय. नाही मारत रे बाबा. अरे कोण मम्मी मारेल पप्पा ना. काय केले कापलीस पाण्याच्या बाटल्या सांगा ना 3 4 पाण्यावाला. समुद्र किनारे पार्टी. अभी देखा बोल के मैंने डाल दिया.